तर मग चला आज मित्रांनो, आज आम्ही मोंड्यात जाणार आहे. मोंड्यातून थोडंसं घरातलं सामान आणायचं होतं. तर चला आज तुम्हाला पुढे दाखवते आमचं नांदेड कसं आहे कसं नाही. नांदेडचे मेन ठिकाण सांगते तुम्हाला, मला जितके माहीत आहेत तितके सांगते. असं म्हणू नका की हे नाही ते नाही ते नाही, जे मेन आहे ते सांगते. तर उतरले खाली, हे गेटच्या बाहेर निघले. गेट आहे आमच्या घराचं. हे आत बसले गाडीवर साहेबाला घेऊन चालले. साहेबाच्या गाडीवर बसले, आता निघाले. हे बघा नारायण हॉस्पिटल आहे आमच्या घराच्या बाजूलाच, थोडंसं दूर केलं ना तर नारायण हॉस्पिटल आहे. आणि हे आंबेडकर नगरची पाट बघितलं, हे आंबेडकर नगर आहे. जायचं तर आंबेडकर नगरहून नीट जायचं समोर. हे शिवाजीनगरचा मेन रोड आहे. मेन रोड अलीबाई टावर म्हणतात. आणि हे शिवाजीनगरचा ब्रिज आहे. आता ब्रिजहून खाली आम्हाला वजिराबाद पार करून आम्हाला मोंढ्यामध्ये जायचं होतं. थोडं राशन संपलं होतं घरामधलं आणि राशन आणायचं होतं. राशन ते घेऊन यावं म्हणून साहेबाला घेऊन गेले. हे ब्रिज बघा, हे डॉक्टर लाईनची इकडल्या साईडचं आहे आणि इकडल्या साईडला डाव्या साईडला हे बघा आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, सरकारी आयुर्वेदिक हॉस्पिटल. हे डॉक्टर लाईन आहे कला मंदिरची, कला मंदिर म्हणतात आमच्या इकडे. नांदेड, हे आमचं नांदेड. हे बघा, हे वजिराबाद. एवढे इथे चौरस्त्यावर ट्रॅफिक होते, जाम. आम्हाला जायचं होतं इकडून शिवाजी पुतळ्यातून जायचं होतं. आता आम्ही तर इकडूनच निघून जाणार. इकडून तुम्हाला शिवाजी पुतळा दाखवतो आमचा नांदेडचा. इतका सुंदर आहे की नाही बघा. हे बघा आमचा शिवाजी पुतळा नांदेडचा फेमस शिवाजी पुतळा आहे. खूप छान आहे शिवाजी पुतळा आमचा नांदेडमधला. बघा किती सुंदर, खूप छान वाटतं इथं. शिवाजी महाराज पार केलं. आता शिवाजी महाराज झालं ना तर हॉस्पिटल येतं बघा. इथं पहिलं जुनं आमचं सरकारी हॉस्पिटल होतं इथं. हे बघा हॉस्पिटल जुनं. आता तिकडं याला गेले विष्णुपुरीला, पण आता पण इथलं चालूच आहे. थोडं छोटे पेशंट घेतात, जास्त हे होत नाही इथं. तर हे झालं बघा. आता हे ऑफिस, कलेक्टर ऑफिस आहे. आणि हे बघा, आता इथून आम्ही याला मोंढ्यामध्ये जायचं म्हणलं तर आम्हाला ही गांधी पुतळा पार करून जावं लागलं. आता गांधी पुतळा येते. हे आमच्या नांदेडचा गांधी पुतळा, ही टाकी मोठी पाण्याची. आणि इथं गांधी पुतळा आहे बघा. हे गांधी पुतळ्यावरून अजून खूप दूर आहे. अजून तर आलंच नाही, थोडंसं पण आलं नाही, राहिले थोडंसं. आता हे चिखलवाडी कॉर्नर येणार बघा. हे चिखलवाडी कॉर्नरवरून बघा. आता हे आमचं गुरुद्वारा. साहेबाला म्हणलं चला असं थोडंसं गुरुद्वाऱ्याला जाऊन येतं. काच नेत नाहीत, नाही म्हणले मला काम आहे, चल तुझं घे आधी, नंतर जाऊत कधीतरी. निघाले आम्ही समोर. आता हे बघा मोंढ्याचं फेमस टावर आहे. इथं पहिलं घडी होती लावलेली. मोंढ्यामध्ये आम्हाला थोडं राशन घ्यायचं होतं, गहू चावल घ्यायचे होते. हे बघा इथं एक मोठी घडी आहे, म्हणजे मोठं पटांगण आहे आणि तिथं घडी आहे मोठं. कोणी घडी म्हणलं तर कोणी तुम्हाला नेऊन सोडणार. मोंढ्यामध्ये घडी फेमस आहे इथं. मोंढा म्हणलं तर घडी सांगायची. इथं खूप मोठी घडी होती. आता घडी काढली वाटतं, मी पण किती दिवस झाला आलं नाही. साहेबच आणतात आमचे. हे आता चक्कर मारते मी त्या टावरला, असं गोल चक्कर मारून घेते. हे बघा गणपती, आता गणपतीचे दिवस आलेत ना, तर हे इथं लोक बसतात तावे वगैरे घेऊन. हे बघा टावर. इकडून मोठं टावर आहे बघा. हे टावर. हे बघा लोक इथं राहतात. हे थोडे छोटे बाहेर गावून आलेले. हे टावरला गोल राऊंड मारत आहे. मी साहेबाला म्हणलं गोल राऊंड मारा, म्हणलं चला दाखवा म्हणलं समजा नांदेडचं. हे आमचं टावर बघा.
टावर म्हणलं तर तुम्हाला कोणी पण नेऊन सोडणार. घडी म्हणलं तर मोठी घडी इथं होती बघा, ही सुराग दिसेल ना, तिथं मोठी घडी होती. आता काढून टाकले वाटतं, माहिती नाही. हे बघा, आता आम्हाला इतर हे घ्यायचं होतं, दुकानामध्ये जायचं होतं गहू आणि चावल घ्यायला. तर साहेब घेत आहेत, बोलत आहेत. हे बघा, साहेब आमचे थांबलेत तिथं बघायला कोणते गहू चावल घ्यावं, कोणतं काय घ्यावं म्हणून थांबलेत तिथं. विचारायला त्या भाऊला कोणते चांगले आहेत घ्यावं. आम्ही तर खातात ते तर भेटले नाही आम्हाला, तर नाही म्हणले, ते दुसरं हे कंपनी चेंज होऊन आली म्हणले. तर आम्ही बघितले 1-2 पोते बघितले, 1-2 कंपनी व्हरायटी बघितली. हे दाखवू लागले भाऊ आम्हाला व्हरायटी चावल. हे कोलम होते, कोलम नाही घेतले आम्हाला. जोकर खातो तर आम्ही नाही घेतलं आम्हाला जोकर. तर जाऊ दे म्हणले, यांनी घे म्हणले, आहे ते घे म्हणले. हे पण छान आहेत म्हणले ते भाऊ. नाही तुम्हाला चांगले वाटले तर थोडेसे टाकून घ्या आणि परत करा म्हणले, तुम्हाला चांगले वाटणं गेलं तर मी परत घेतो म्हणले. म्हणून आम्ही आता इथून निघालो. आता जाणार थेट वजिराबादच्या इकडून रस्त्यानं जाणार. तुम्हाला वजिराबाद पण दाखवणार ना. हे बघा, आम्ही आता पॅक केले. साहेब आता बिल करतील. हे पसंत आले मला, हे घेतले मी. आणि हे साहेब आता बिल करतील. हे पोते टाकलेत त्याने गाडीवर आमच्या. तर माणसांनी हे गोदाम आहे, मोठंच्या मोठं गोदाम आहे. तिथं चावल गहू जे म्हणलं ते भेटते तुम्हाला. गहू चावल समजा आहे तिथं, सगळं भेटू शकते तिथं. कुंटलानं भेटू शकते, कट्ट्यानं भेटू शकते. आम्ही तर एकच कट्टा घेतला, गव्हाचा एक आणि चावलचा एक घेतला. आम्हाला जास्त लागतच नाहीत ना, तेच 2 महिने जातात. चावल तर 2-4 महिने जातात, गहू 2-3 महिने जातात, कारण की तेवढं खात नाही ते. टाकलं आता साहेब, आता बिल करत आहे तिथं. हे काय मोकले यांनी आता गाडीवर टाकून दिले. साहेब बिल करतात. फोनपे टाकलेत. पैसे किती झाले की 3-3.5 हजार झाले वाटतं दोन्ही पोटाचे. हे बिल करत आहेत. आता हे स्तंभ, अशोक स्तंभ होईल. हे चौरस्ता आहे वजिराबादचा. आता हे मारुती मंदिर आहे. हे बघा, वजिराबादचं मारुती मंदिर म्हणलं ना तर तुम्हाला कोणी पण आणून सोडेल वजिराबादला. वजिराबाद जर म्हणायचं येत नसलं तर मारुती मंदिरापाशी सोडलं तर कोणी पण आणून. आणि हे इकडं कपड्याची दुकानं बघा, हे गरिबाच्या कपड्याचे दुकान. गरिबाचे बी मोठे पण बरं छान भेटतात इथं कपडे, खूप छान भेटतात, चांगले भेटतात इथं कपडे. आम्ही नेहमी घेता, इथं पण घेता आणि मोठ्या दुकानात पण घेता. इथे शुभांगीमध्ये घेते मी. हे आमचं फेमस साड्याचं दुकान लकी शेड. आणि हे शुभांगीमध्ये तर मी नेहमीच घेते कपडे, मला शुभांगीमधलेच आवडतात. हे कैरी घ्यायची होती साहेबाला, कैरी घे करू लागली. तिथं दिसली कैरी तर बघ, हे कैरी घ्यायले घे करू लागले साहेबाला खूप आवडते आमच्या कैरी जेवणासोबत खायला. मीठ मिरचू लावून त्याला छान होते की वगैरे. लोणचं नाही आवडत, कैरीच आवडते. ते इथून कैरी घेऊन आम्ही आता, भूक लागली साहेबाला. मला थोडेसे कानातले घेऊ द्या म्हणलं होतं, मला कानातले पाहिजे होते थोडेसे 1-2 रोज, म्हणून साहेबाला म्हणलं कानातले. साहेबाला लागली होती भूक, जाम भूक लागली होती साहेबाला. घरचे जरा थोडंसं चिडचिड करू लागली. हे अनोखे बघा, अनोखीमध्ये पण कपडे घेता आम्ही, असं नाही. अनोखीमध्ये पण मुलींचे कपडे छान भेटतात बघा. हे बघा, मला कानातले घ्यायचे होते तर ते बघितले, माझ्या पसंतचे एक पण येईना गेलं कानातलं. काय करावं, मला पसंतच आलं नाही. कसं बसं घेतलं एक कानातलं जोड. आता आलोच कानातल्या दुकानावर, तर चला घेऊ म्हणून. छान आहेत, खूप छान आहेत कानातले, छान आहेत, खूप छान आहेत. पण मला असे आवडत नाहीत, एवढे मोठे मला कानातलेच आवडत नाहीत. मी छोटे छोटे घालते, नसतं नाही घालत कानातले. हे बघा, खूप छान आहेत कानातले, खूप छान. वजिराबादला आता माझ्या मुलीसाठी हार बघा, इथं हार खूप छान होते म्हणून मी बसले हार घ्यायला. साहेब राग करू लागले, मला भूक लागली. उपवास होता त्याचा, थोडंसं खायचं होतं फराळ, सकाळपासून त्यानं काही खाल्लं नव्हतं. हे बघा, मी हार बघू लागले होते, मला हे आवडला हार आवडला. त्याच्यावरचे कानातले बघितले, हे बघितले, विचारू लागले केवढ्याला आहे, कसं आहे कसं नाही म्हणून.
बघू लागले होते, चूज करू लागले, हे घ्यावं हे घ्यावं, कोणता घ्यावं. खूप मोठे आले होते, खूप मोठे आले, एवढे मोठे आले मला आवडणं गेले. म्हणून मी बघितलं आता एखादा घ्यावं म्हणलं चल, मी नाहीतर मुली घालतील माझ्या. हे त्याच्यावरचे कानातले आणि ते हार, एक हार घेतला कानातले आणि हार घेतला. चला साहेबाला म्हणलं हे कसं दिसायला बघा बरं म्हणलं, मला घालून त्यातला हार काढला आणि घालून बघू लागले होते गळ्यामध्ये. साहेबाला म्हणलं कसं दिसायला, हो छान वाटायला तर माझा हार. मला आवडत नाही एवढा मोठा हार, साहेबाला पण आवडत नाही घालायला. दाखवलं तरी पण मी घालून कसा दिसायला, म्हणून सांगा म्हणलं तुम्हाला कसं दिसायला, तुम्हाला हार सांगा बरं म्हणलं. ते थांबले होते, हे बघ गळ्यात घालून दाखवू लागले कसं दिसायला, छान दिसायला म्हणले की घे. मग आम्ही तिथून जेवण्याच्या हॉटेलमध्ये लगेच आलो. खूप साहेबाला भूक लागली होती. ही खिचडी खाली आम्ही, याची साबुदाण्याची खिचडी बनवली होती. उपवास होता ना त्यांचा, आज शनिवार उपवास होता म्हणून खिचडी खाली आम्ही, साबुदाण्याची खिचडी खाली. साहेबाला हाय म्हणा म्हणलं, थोडंसं आहे म्हणलं. मग तिथून निघले आम्ही, जेवून गाडीवर बसल्या निघाल्या. आता हे आमच्या शिवाजीनगरचं ब्रिज आहे, तर वापस येऊ लागले ना घरला. शिवाजीनगरचं ब्रिज आहे, तर इथं आमचं एस टी बसस्टँड आहे, तुम्हाला दाखवणार एस टी बसस्टँड. हे बघा खूप मोठं आहे, चांगलं केलं आहे आता एस टी बसस्टँड. हे बघा एस टी थांबल्यात ना, एस टी बसस्टँड बघा, लालपरी थांबली ना. हे बघा हे एस टी बसस्टँड आहे नांदेडचं, बघितलं का. हे बघा एस टी बसस्टँड, इकडून असं घुमवून आहे. हे ब्रिजच्या पलीकडल्या साईडला आहे. घरला येता वेळेस डाव्या हाताला. आता इथून हे आम्ही जाणार आत्ता डॉक्टर लाईनकडून जाणार आमच्या घराला. हे डॉक्टर लाईन, शिवाजीनगरची डॉक्टर लाईन म्हणतात त्याला, शिवाजीनगरची डॉक्टर लाईन. कला मंदिरची डॉक्टर लाईन पाठीमाग गेली, ही आता शिवाजीनगरची डॉक्टर लाईन आहे. शिवाजीनगर तू ब्रिजच्या खाली असं उतरत गेलं ना, इथं हॉस्पिटल आहेत, खूप हॉस्पिटल आहे तिथं. जे म्हणलं ते हॉस्पिटल, तुम्हाला ज्याचं म्हणलं इलाज त्याचा हॉस्पिटल आहे. हे बघा हे हॉस्पिटल आहे, हे आहे फेमस जे हॉस्पिटल आहे ना, ते तुम्हाला दाखवते बघा नाव. इथं थोडी गाडी थांबली होती आमची. हे बघा हे भगवती हॉस्पिटल, बघा भगवती हॉस्पिटल छान आहे. भगवती हॉस्पिटल हे लेडीज भगवती हॉस्पिटल आहे. हे आधार हॉस्पिटल, सगळे हॉस्पिटल आहेत तिकडं. आधार हॉस्पिटल, माई हॉस्पिटल, पुन्हा विंजन हॉस्पिटल, हे सगळे हॉस्पिटल या लाईनलाच. आता सगळे तुम्हाला हॉस्पिटल भेटणार या लाईनला. आता याच्या पलीकडंच आमचं घर आहे, आम्हाला हे ओलांडून जावंच लागते. हे बघा आमचं घर आलं तर जवळ, हे आमचं घर, घराचा रस्ता आहे आमचा. हे आलं आमचं, हे ग्रे कलरचं घर आहे आमचं. आला आता आमचं घर. आता साहेब गाडी थांबविणार. हे बघा वर, हे आमचं घर, हे दुसऱ्या मजल्यावर राहता आम्ही. हे फुलाचे हे दिसायलेत ना कुंड्या, ते आमचं घर आहे. आता इथून मध्ये जायचं, हे छोटंसं गेट, हे इथून मधून. इथं इंग्लिश स्कूल आहे छोटं. आता बाय, बस झालं आता नांदेडचं दाखवलं ना.